असो किंवा लक्ष्मीपूजन, दिवाळी, पाडवा या शुभ दिवशी या क्रिकेटची देवता म्हणजेच रंगभूमी मैदान याचा शुभारंभ करून क्रिकेटची सुरुवात केली जाते. टेनिस क्रिकेटला पाहूयात या रबर बॉल क्रिकेटचा हा हंगाम या दिबा नगरीमध्ये श्रीकृष्ण दिबा संगम जो आयोजित केलाय आकर्षक ट्रॉफीचा आपण इथं पाहतोय. तर गोलंदाजी मार्क करते गोलंदाज गौरव. काय गोलंदाजी करतो गौरव. यंगस्टार निव आताच उदयास आलेला 2019 पासून आपण पाहतोय हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. पावसाच्या इथं मोठ्या लहरी पडतोय. ज्या पावसाला क्रिकेट स्पर्धामध्ये ज्या पावसाची गरज असते त्या पावसाची इथं सुरुवात आणि पंचांचा इथं ग्रीन सिग्नल येते आणि सामना इथं सुरुवात केला जातोय. पहिला चेंडू यार पद्धतीचा पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा होता. इथं लेगबाईच्या स्वरूपात एक धाव भेटेल. एक धावाने संघ जाईल एक वर. धावसंख्येचा इथं श्री गणेशा होतोय. पावसाच्या इथं लहरी आपण पाहतोय. पाहूयात पावसाचं इथं आगमन झाले. दुसरा चेंडू गवळ्याचा आउटसाइड टू ऑफ स्टंप. पंचांकडे दाद घेतली होती पण दाद इथं फेटाळले. अभंतर चेंडू जाईल. निर्धार चेंडू इथं डॉट चेंडू जाईल. तिसरा चेंडू टाकता थोडस दैत्य येतं. अभंतर चेंडू इथं टाकला जातोय. बॅट प्लस वन इथं धावसंख्या दोनने पुढे सरसावते. धावसंख्या फलकावर लागते. दोन चेंडू आणि तीन धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जाते बॅकवर्ड पॉइंटला. जरूर एकदा भेटेल. 5 षटकांचा सामना आणि चालू असलेला हा संग्राम श्रीकृष्ण मित्र मंडळ दीपक कोलीबाड आयोजित दिल्ली स्मृती चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 आणि पावसाचं इथं खरंच खूप चांगलं आगमन झालंय. तेव्हा तो फलंदाज काय करेल या पावसामध्ये. पुढचा चेंडू पुढे येऊन सरसावलाय आणि इथं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि पंचांचा इथं इशारा येतोय. नो चेंडू. धावसंख्या दोनने पुढे सरसावते. फ्रीचा चेंडू बसेल. उघडा डोळे पहा नीट कारण की पुढचा चेंडू बसेल लवकरच. फ्रीट पाहूयात फ्रीटचा चेंडू कितपर समाचार घेईल दत्ता आणि पुन्हा एकदा इथं पंचांनी दंडित केलं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथं नो चेंडू. लेगबाच्या स्वरूपात एक जरूर धाव भेटेल. पुन्हा एकदा फ्रीटची संधी असेल. अगोदर दत्ताला संधी होती आता मात्र संधी असेल निलेशाला. पाहूयात पावसाच्या लहरी आपण सरी पाहतोय मैदानावर. ज्या पावसाची क्रिकेट स्पर्धाला गरज असते तोच पाऊस आपण पाहतोय. पुढचा चेंडू फ्रीट असेल. फलंदाज निलेशाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत बॉलिंग ट्रॅकवर गौरव राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉल बॅक टू ड्राईव्ह जाईल लॉग ऑनच्या दिशेने. इथं जरूर एक धाव भेटेल. फ्रीटची संधी इथं संधीचं सोनं इथं फलंदाजाला करता आला नाही. 4 चेंडू आणि 9 धावा फलकावर लागलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. खरंच कौतुक असेल गोलंदाजाचं. पुढचा चेंडू गौरवाचा. अप ट्रॅकर बॅटची कडा घेऊन जाईल.
बिहाइंड स्टंपच्या मागे एक धाव भेटेल, एक धावाने संघाची धावसंख्या फलकावर जाईल 10 वर. दुहेरी अंकावर धावसंख्या फलकावर लागते 10. पुढचा चेंडू गौरवाचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गौरव हा पॅकर इथं उडवलाय क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल. हा षटकार डीप स्क्वेअरच्या दिशेने हा या डावातील पहिला षटकार येतोय दत्ताच्या बॅट मधून. षटक संपतंय. एक षटकानंतर धावसंख्या फलकावर आहे 16. ज्याप्रमाणे आडव्या बॅटने रोहित शर्मा फटका सजवतो हा षटकार, त्याचप्रमाणे हा षटकार इथं सजवलाय फलंदाज दत्ता याने. जर विचार केला या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये रोहित शर्माच्या नावावर आपण पाहतोय तब्बल 250 षटकार लावण्याचा विक्रम या फलंदाजाने केलाय. खरंच कौतुक असेल या फलंदाजाला. त्याचप्रमाणे इथं फटका सजवला होता दत्ता याने 6 धावांसाठी. गोलंदाजी मार्क सँडी एक चांगला गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज आपण पाहतोय सँडी. संदेश संदेश उर्फ सँडी पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जाते बॅकवर्ड पॉइंटला. एक धावाने जरूर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 1 ने 17 वर जाईल. 17 म्हणजे खतरा, 17 म्हणजे खतरा. पाहुयात कोणाला खतरा बसतोय. पुढचा चेंडू सँडी यास आणि इथं पुल केलाय, अंडर राईज झाला, पण क्षेत्ररक्षक गौरव इथं झेल घे आणि इथं खतरा बसतोय फलंदाज निलेश याला. पहिली मोठी झालं, पहिलं जे झालं भिन्न होतं, पहिला गडी बाद होतो. क्षेत्ररक्षक तिथं ठेवला होता काबूकोंडच्या दिशेने. पहिला मोठा गडी बाद होतोय. निलेश जातो बॅक टू पवेलियन. परत निलेशाची जागा भरून काढण्यासाठी फुटला फलंदाज येईल मैदानामध्ये. इम्रान येतो फलंदाजीसाठी. नवीन न्यू कॅन्डिडेट फलंदाज इनेट क्रमांक 3 याच्यावर. सतरा या धावसंख्येवर मोठा आदरा बसलाय गेलाय निलेश बॅक टू पवेलियन. जरूर फटका अंडरराईज झाला होता, पण इलिमिनेशन कमी भेटलं फटक्यावर आणि फलंदाज बाद झाला. पहिला गडी बाद. इथं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सँडी राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा इथं झेल उडाला होता लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रीतम पाटील चांगला क्षेत्ररक्षक करेल. झेल घेण्याचा प्रयत्न होता पण अपुरा पडला झेल. एकदम जरूर भेटेल, एक धावाने संघ जाईल 18च्या घरात. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि जात आहे वन बाउंड सीमा पार चौकार. एक्स्ट्रा कव्हर, जर एक्स्ट्रा कव्हरचा विचार केला फलंदाज असतील सचिन रमेश तेंडुलकर, त्याचप्रमाणे विराट कोहली चे दिग्गज खेळाडू, त्याचप्रमाणे असतील सचिन नाईक जे एक्स्ट्रा कव्हरला खेळतात, जे आउटसाइडच्या दिशेने खेळतात. खरंच चांगला देखणं फटका असतो, सुंदर फटका असतो या फलंदाजांचा. पुढचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप. कमबॅक करतोय जरूर, चौकार मारल्यानंतर खरंच कमबॅक करतोय. इथे एसटी रक्षक चांगली कामगिरी पार पाडतोय. कुठलीही धावसंख्या इथं खर्च होत नाही, धावसंख्या फलकावर लागतात. एक गडी बाद 22. सोबतचा चेंडू हाफ ट्रॅकर आणि पंचांनी इथं दंडित केलंय. तर इथं ताकीद दिले गोलंदाजाला वन बम्सची. काय झालं? धावसंख्या फलकावर लागले
23. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील संदेशाचा. पुन्हा एकदा कव्हर पायांच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये सचिन नायकेने हा षटकार लगावला होता, तोच षटकार इथं पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. इम्रानच्या बॅट मधून 6 धाबांसाठी षटक संपतंय. 2 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागतायत 29. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला 16 धाबा खर्च केला होता. आता जर विचार केला तर 13 धाबा इथं खर्च केलेत गोलंदाज संदेशाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय गौरव. दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन गौरव. सूर्यकांत बाला म्हणजे सूर्यकांत मडबी याने जबाबदारी दिली गोलंदाज गौरवावर, विश्वास ठेवलाय. पुन्हा एकदा पहिलाच चेंडू इथं नो चेंडू स्टेप आउट झाला होता आणि हा पुन्हा एकदा मला वाटतंय गौरवच्या स्पेल मधला हा तिसरा नो चेंडू असेल. तर जर गौरवाची गोलंदाजी पाहिले बऱ्याचदा तर चांगलं इंस्टाग्रामच्या पेजवर स्वतःच्या चांगली गोलंदाजी करतो हा गौरव. पावसाळी क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, खरंच कौतुक असेल या गोलंदाजाचं. पण आज कुठे लय हरवलेली दिसते या गोलंदाजाची. पुन्हा एकदा नो चेंडू, चौथा चेंडू नो चेंडू. तर पुन्हा एकदा एक धावाने भर होतो आपला स्पेल मधला हा चौथा चेंडू. खर्च आतापर्यंत एक्स्ट्राचा जर विचार केला 9 धावा एक्स्ट्रा मध्ये खर्च केलेत गौरव याने. स्वतः गौरव याने एक्स्ट्रा धावा 9 धावा इथं खर्च केलेत. व पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल गोलंदाज करताना गौरव. समोर आहे इम्रान, हा ट्रॅकर. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, तिथं मारण्याचा प्रयत्न केला होता गोल पॉइंटच्या दिशेने, पण बॅटची कडा लागून मैदानावरच ओपन क्रीजवर हा चेंडू राहिलाय. कुठलीही धावसंख्या इथं खर्च होत नाही. अजूनही धावसंख्या जर फलकावर पाहिली तर धावसंख्या फलकावर लागले 32. पुढचा चेंडू, सन्मान दिला जरूर या चेंडूला. स्वतः गोलंदाज दाबेल चेंडूच्या मागे आणि फेकी कडेल आणि हा फलंदाज इथं दत्ता बाद होतोय. जरूर चांगला विश्वास ठेवला या गोलंदाजावर. जरूर 2 चेंडू नोच्या पद्धतीने टाकले असतील स्टेट पॉट पद्धतीने, तरी बॅक केलं, कमबॅक केलं गोलंदाजाने. मोठा आदरा बसतोय. दत्ता जातो बॅक टू पॅव्हिलियन. लिजन खेळाडू दत्ता, खरंच जुईनगर मधला काय नावाजलेला हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्याचा फलंदाज येतोय सागर, जातो मैदानामध्ये. बघूयात निले इम्रान काय करतोय. एक षटकार आणि एक चौकाराच्या साहाय्याने खेळतोय. पुढचा चेंडू, चांगला चेंडू फ्रॉम द बॉडी होता, शरीराच्या आत चेंडू गेला आणि फलंदाजाला काही समजलं नाही. स्विंग झाला आणि चेंडू डॉट गेला. तोपर्यंत कुठलीही धावसंख्या इथं खर्च केली नाही. डॉट चेंडू जातोय. संघाची धावसंख्या 32-33. पुन्हा एकदा इथं मानाला सत्यात बॅटची कट घेऊन जातोय बॅकवर्ड पॉइंटला. तिथं जरूर एक धाव भेटेल. 1 धावाने संघ जाईल 34च्या घरात. अजूनही जर विचार केला या षटकातील 2 चेंडू जरूर शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जरी अवंतर चेंडू टाकल्यानंतरही कमबॅक करतो गोलंदाज. चांगला चेंडू, इथे सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा जातो डीच्या स्वरूपात. घोषणकर रूपामध्ये एक धाव भेटेल. 1 धावाने संघ जाईल 35 वर.
आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील आणि आपल्या स्पेल मधला या गोलंदाजाचा पुढचा चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने लॉंगॉफच्या दिशेने तिथे एक धाव भेटेल, एक धावाने संघ जाईल 36 वर. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं. खरंच कौतुक असेल या गौरवाचं. खरंच पहिल्या षटकामध्ये जर विचार केला 16 धाबा खर्च करून कुठलाही गडी बाद करण्याचं यश नव्हतं भेटलं, पण जर दुसरा स्पेल घेऊन आला होता संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी, हा गौरव काय विश्वास दाखवला या गोलंदाजीवर बाला सूर्यकांत मडवी याने. खरंच दाद द्यावा लागेल या लिजन खेळाडूला. आपण सातत्याने पाहतोय सूर्यकांत मडवी बाला याला या संघामध्ये खेळताना आपल्या संघाला पाठिंबा देताना. गोलंदाजी मार्कवर दुर्वेश एक चांगला गोलंदाज. काय या गोलंदाजाचं या खेळाडूचं कौतुक सांगावं लागेल. अक्षरशः गाजवले होती ऐरोली प्रीमियर लीग या खेळाडूने. तोच गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगित चौथं षटक राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू हा ट्रॅकर वन बाउन्सची ताकीद दिली इथं. पण पुन्हा एकदा पहिला चेंडू हा ट्रॅकर होता, थोडासा दुसरी गेला होता. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, पंचांना इथं दंडित केले. अबंतर चेंडू इथं जरूर घोषित केलाय. बॅटची कट घेऊन जाते थर्डमॅन रिजनला. एक धाव भेटेल, एक धावाने संघ जाईल 38 घरात. पावसाच्या लहरी पाहूयात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथं येतोय चांगला फटका. तिथं क्षेत्ररक्षक करेल सूर्यकांत मडवी. तोपर्यंत एक धाव जरूर भेटेल. चांगली फेकी म्हणावी लागेल. खरंच कौतुक असेल या क्षेत्ररक्षकाचं, या खेळाडूचं. सातत्याने या संघामध्ये आपण खेळताना पाहतोय ऐरोली कोळीवाडामध्ये. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय कमबॅक करतोय. पहिला चेंडू राऊंड विकेट टाकल्यानंतर थोडासा वैध आला होता. नंतर पंचांकडून दाद घेऊन साईड चेंज केल्यानंतर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या दुर्वेशाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. बॅट शॉट इथं मिस होतोय. गलीच्या स्वरूपात जरूर जाईल हा चेंडू. एक धाव भेटेल, एक धावाने संघ जाईल 40 वर. 4 चेंडू आणि 40 धावा. अजूनही विचार केला तर येणारे उर्वरित 8 चेंडू शिल्लक असतील. पुढचा चेंडू इथं येतोय. मला वाटतं चांगला फटका देखणं आणि इथं झेल सोडतोय. चांगला प्रयत्न होता प्रीतम याचा विचार केला. चांगला क्षेत्ररक्षक ऐरोली कोळीवाड्याचा. रबर बॉलचा विचार केला. हा बॉल हातातून स्किट होतो, पण झेल इथं सुटलाय. आणि इथं काय घडतंय. पंचांनी दंडित केले. नो चेंडू. पहिला चेंडू टाकला होता तेव्हा दाद दिले होते वन बाउन्सची. आता इथं फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, कारण की पुढचा चेंडू असेल फ्री हिट सागर याला. पाहूयात. 5 चेंडू आणि धावसंख्या फलकावर लागले 43. पुढचा चेंडू गेलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. इथं तिथं क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षण करेल आणि फेकी करेल. जरूर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या फलकावर लागतायत
45. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, कुठला गोलंदाज घेऊन येईल पाहूयात. कोपरखेरणा 11 कोपरखेरणा, त्यानंतर 48 करावे करावे संघ. तर दोन्ही संघाचे कर्णधार जर आला असा तर उपस्थिती दाखवायचे. तर अजिंक्य पाटील कोपरखेरणा संघाचे इथं उपस्थित आहे, उपस्थित दाखवलंय. तर माझा आवाज करावे संघाला पोहोचत असेल तर उपस्थिती दाखवायचे. सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर पॅनलाइज केलं होतं उशिराचं क्रिकेट दाखवल्याबद्दल, उशिरा आल्याबद्दल. तर गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज. वैयक्तिक पहिला सांगिक 5वं षटक, स्ट्रॉक ओव्हरचं षटक घेऊन येते संकेत. समोर फलंदाज इम्रान, संकेत टू इम्रान. पाहूयात 7 चेंडू शिल्लक, स्लॉग ओव्हरचे धावसंख्या फलकावर आले 45. 45 ॲटम लेफ्ट आर्म ओव्हर राऊंड विकेट. बॅटची काढा घेऊन जाते डीच्या स्वरूपात. थर्ड मॅन रिझनला एक धाव भेटेल, एक धावाने संघ जाईल 46च्या घरात. अजूनही 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये कुठेतरी हाणामारी करणं गरजेचं असेल. फलंदाजाला कुठेतरी 60-65 धावा उभारणं गरजेचं असेल फलंदाजाला आणि संघाला, जुईनगर संघाला. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू इथं मिड विकेटच्या दिशेने जाईल. निलेश भोर तिथं क्षेत्ररक्षक, एक धाव जरूर भेटेल, एक धावाने संघ पुढे जाईल 47च्या घरात. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू स्विंग इन मिस. अव फ्रॉम बॉडी टाकला होता हा चेंडू, थोडासा कट झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातात गेला. कुठलीही धावसंख्या इथं प्राप्त होत नाही. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 47. पुढचा चेंडू, स्लॉग ओव्हरचा षटक. काय षटक टाकतोय गोलंदाज, बघूयात. चांगली फेकी आणि इथं फलंदाज बाद. एस नो करत ना फलंदाज जातोय इम्रान बाद. इम्रान जातो बॅक टू पॅव्हेलियन आणि फलंदाज येतो इम्रानची जागा भरण्यासाठी दिनेश. अजून विचार केला स्लॉग ओव्हरच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. काय गोलंदाजी केले गोलंदाज संकेतने, काय कमबॅक केलंय खरंच. जो विचार केला पहिला चेंडू एक धाव, दुसरा चेंडू एक धाव आणि दुसरा चेंडू, तिसरा चेंडू डाट चेंडू आणि चौथा चेंडू इथे एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. काय कमबॅक म्हणावं लागेल 4 षटकामध्ये. विचार केला 11च्या सरासरीने धावसंख्या 45 वर होत्या. आता इथं कमबॅक करतो, 2 चेंडू शिल्लक असेल गोलंदाज संकेताचं. लेफ्ट हँड राऊंड विकेट. गोलंदाजी करताना पंचांकडे आता दाद घेतले, साईड चेंज इथं केले. डावकर, जसा डावकर हाताचा फलंदाज येतो तसाच फलंदाज इथं साईड चेंज करतोय. गोलंदाज इथं साईड चेंज करतोय गोलंदाजी करताना. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहूयात कुठला मोठा फटका येईल का, पाहूयात. आणि इथं एक्स्ट्रा उद्ध्वस्त होत आहे, फर्निचर डिस्टर्ब होत आहे. फलंदाज जातो बॅक टू पॅव्हेलियन. गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज दिनेश. शेवटचा चेंडू शिल्लक आणि हादरा बसला हा. चौथा हादरा बसतोय जुईनगर संघाला. जातो बॅक टू पॅव्हेलियन दिनेश. दिनेशाची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय मंगेश. इनिंग क्रमांक 6 वर 6, इनिंग क्रमांक 6 वर येतोय फलंदाज मंगेश. खरंच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकांमध्ये 29 धाबा होत्या. काहीतरी चांगला इकॉनॉमिक इथं फलंदाजी गोलंदाजी करताना ऐरोली कोलीवाडाने दाखवलाय. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू इथं लाफ्ट केलाय. इथं क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सूर्यकांत मडवी बाला चांगली फेकी करेल तोपर्यंत जरूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
2 धाबा इथं लागतात फलकावर आणि धावसंख्या फलकावर लागतात, अर्धशतक फलकावर लागते, 50 धाबा लागतात 10च्या सरासरीने. प्रथम डाव इथं संपल्यानंतर 4 कडे बाद 50 धाबा इथं लागतात फलकावर आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 5 षटकामध्ये 51 ऐरोली कोलेवाडा संघाला. चला चला करावे संघ 48 करावे आणि कोपरकरणा 11 कोपरकरणा. तर दोन्ही संघाचे संघ मालक आला असेल तर उपस्थिती दाखवायचे. नाणेफेकीचा कावडी तर केला जाईल. चालू असलेला सामना ऐरोली कोळीवाडा विरुद्ध जुईनगर फ्रेंड्स 11 जुईनगर. नाणेफेकीचा कावल जिंकला होता ऐरोली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होते दत्ता आणि फलंदाज निलेश याने. पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी पुन्हा एकदा गौरव याने हाताळली होती. चांगलं कमबॅक करून दिलं. त्याच नंतर गोलंदाजी केली ध्रुवेश याने. त्यानंतर त्या गोलंदाजाने सुद्धा कमबॅक करून दिलं. शेवटचं षटक घेऊन आला होता स्ट्रॉग ओव्हरचं. हा नंबरचं षटक अंतिम षटक. संकेत काय गोलंदाजी केली एक रनआउटच्या स्वरूपात आणि एका स्वतःच्या स्पेल मध्ये विकेट घेऊन गेला हा गोलंदाज. 6 चेंडूमध्ये 4 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक हे खूपच मागणं षटक असतं पण काय गोलंदाजी म्हणावी लागेल या संकेताची. जाऊया तर मॅच कडे. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावा. 10च्या सरासरीने धाव संख्या 10.10च्या सरासरीने धाव संख्या उभा राहायचे. 51 धावा. 30 चेंडू 51 धावा. सलामीची जोडी पाठवायची ऐरोली कोळीवाडा संघाने. आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं जुईनगर संघाने. चला सलामीची जोडी नाबादले जोडी आणि डॅशिंग डायनामिक फलंदाज जयेश पाटील. शरीर एष्टी भेदक मारा करताना आपल्याला फलंदाज दिसतो. दोन 30 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावा. घातक फलंदाज निलेश भोईरचा जर विचार केला या नवी मुंबईमध्ये एक त्याच्या नावाला उपमा दिली. वीरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे घनघाटी फलंदाजी करतो त्याचप्रमाणे हा फलंदाज आपण पाहतो. तर मागच्याच आठवड्याचा विचार केला दुर्बा गावात सॉरी बोनकोडे गावात जी स्पर्धा रंगली होती त्या स्पर्धेमध्ये काय फलंदाजी केली होती जयेश व निलेशाने. पाहूया तर तिचं सलामीची जोडी एक नावाजली जोडी आपण पाहतोय निलेश आणि जयेश. पहिलाच षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलंच सांगितलं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येतोय दत्ता. सामन्याला इथं सुरुवात पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते 30 चेंडू आणि 51 धावा. पहिला चेंडू इथं मला तर वाटतं आजच्या दिवसातील लांब लचक सर्वात मोठा षटकार होता निलेशच्या बॅट मधून. का मला ही उपमा दिली वीरेंद्र सेहवाग म्हणून याच कारणाने आजच्या दिवसातील लांब लचक षटकार येतोय निलेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी डीप मिड विकेटच्या दिशेने. धाव संख्येचा श्री गणेशा मोठा अकाउंट खोललंय निलेशाने. पुढचा चेंडू
पुढचा चेंडू दत्ता याचा, पुढचा चेंडू आप ब्रेक केला होता, स्विंग झाला आणि यष्टीरक्षक तिथं चांगली कामगिरी पार पाडतोय. डॉट चेंडू जाईल, कमबॅक करेल गोलंदाज दत्ता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या नादात सकतात आणि होतय फर्निचर डिस्टर्ब. फलंदाज बाद. जशा तसं उत्तर दिलं गोलंदाजाने, ज्याप्रमाणे तू मला षटकार मारशील त्याचप्रमाणे मी इथं सुद्धा तुला बाद करेन. आणि फलंदाज निलेशाची खेळीचा अंत होतोय, जाते बॅक टू पवेलियन. मोठा आदरा बसतोय, मोठे फलंदाज बाद होते, फलंदाज निलेश भोईर. चला नाणेफेकीचं काऊल, कुपरगिरणे संघ गौरव कवलजीत, नाणेफेकीचा काऊल आणि 48 करावा प्रिन्स. फलंदाजी मार्कवर दुर्भेश, खरंच एक भेदक मारा करणारा हा फलंदाज दुर्भेश. फुटेट खराब संघाचा संघ मालक, कर्णधार, कप्तान याचं नाणेफेकीचं काऊल करायला. 3 चेंडू 3 चेंडू 3 चेंडू आणि 6 धाबा, 1 गडी बाद. पुढचा चेंडू गुडलेंचा चेंडू, काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला पण लगातारचे 3 चेंडू डॉट. खरंच पुढचा चेंडू चार चेंडू इथं समाप्तीनंतर 6 धाबा. दत्ता याचं चांगली गोलंदाजी स्पेल म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू दत्ता याचा, तुमचा चेंडू होता तिथं कव पॉइंटला गेलाय, तिथं क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जाईल, स्किट होईल क्षेत्ररक्षक, तोपर्यंत एकच धाव भेटेल. 1 धावाने संघ जाईल 7 वर. 7-11. ग्रेट फिनिशर महेंद्र सिंग धोनी. 7-11 आपण पाहतोय सर्व फॉर्मॅट मधून. आज आपण रिटायरमेंट घेताना पाहतो. खरंच इष्टांच्या मागे असून हा खेळ सजवायचा हा कर्णधार महेंद्र सिंग धोनी, माही उर्फ माही. 7 धावा फलकावला तर 5 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू आयटम ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पण तेवढा समाचार घेतला काऊ कॉर्नरच्या दिशेने. येतो बॅट मधून हा लांब लचक षटकार, बिग अँड हँडसम षटकार येतो जयेश पाटीलच्या बॅट मधून. धाव संख्या फलकावी लागते 13. नाणेफेकीचा इथे कॉल केला जाईल. करावे संघ आणि कोपरखेडा संघामध्ये आमचे क्रिकेटचे चाहता रमाकांत मडवी यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आजच्या दिवसातील 5व्या सामन्याचा नाणेफेकीचा इथे कॉल केला जाईल. नाणेफेकीचा कॉल इथे झालाय, तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कराबे संघाने. आणि नो चेंडू असेल, मागचा जो षटकार मारला हा नो चेंडू असेल आणि 1 धाव इथं बरं होते. 14 धाव संख्या लागतात. फ्रीचा चेंडू असेल जयेशासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मारतात दत्ता. 5 चेंडू आणि 14 धावा. चांगला चेंडू कार्पेटच्या साईने जातोय डीप मध्ये ते क्षेत्ररक्षण करेल. चांगले रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. जिथे 1 धाव होते तिथे 2 धावा खर्च केल्या तर फलंदाजाने. 16 धावा फलकावर लागतात. आता समीकरण इथं बदलतंय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव संख्या असतील 24 चेंडू जिंकण्यासाठी 35 धाबा.
जवळजवळ 8.5च्या सरासरी धावसंख्या उभं राहावं लागतील. ऐरोली कोलीवाडा संघाला पहिलं षटक चांगलं धावसंख्येचं मिळाल्यानंतर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंगेश. समोर तेवढाच ताकदीवान फलंदाज दुर्बेश. खरंच या दुर्बेशचं कौतुक असेल. बरेच प्रीमियर लीग बरेच स्पर्धा गाजवलेला हा फलंदाज दुर्बेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना पुढचा चेंडू पहिला चेंडू अबे प्रांत बॉडी थोडासा सकतोय आणि एक धाव जरूर भेटेल डीच्या स्वरूपात. एक धावाने संघ जाईल 17 म्हणजे खतरा. मागच्या सामन्यामध्ये मागच्या डावामध्ये जुईनगर पुढचा चेंडू डॉट चेंडू आउट साइड ऑफ स्टंप लागला हा चेंडू. जर ऐरोली कोळीवाडा संघाने षटकार मारले तर प्रत्येक षटकारासाठी पुष्परच कोट करून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या स्पर्धेमध्ये. जसं पारदर्शक लावतोय आणि तसा मला तर वाटतंय दुर्दैव म्हणावं लागेल. फायनलच्या दिशेने जातो हा चेंडू. एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाची धावसंख्या लागते फलकावर. अठरा धावा प्रत्येक षटकारांसाठी पुष्परस कोटकर करून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ऐरोली कोळीवाडा संघासाठी प्रत्येक षटकारासाठी. तर माझी विनंती असेल पुष्पराज कोटकर साहेब कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. मंचावर येऊन आपले उपस्थित दाखवायचं स्थानांपन्न व्हायचंय. या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जाईल. तर पुष्पराज कोटकर यांनी मंचावर येऊन आपली उपस्थिती दाखवायचे. खरंच हार्दिक स्वागत असेल तुमचं सुद्धा. आयोजनाकडून आम्हाला कळवण्यात येत आहे की साहेबांना स्टेजवर येण्याची विनंती करावी. संघाची धाव संख्या 18. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग होत इथं. स्विंग इन मिस होत. काय गोलंदाजी म्हणावं लागेल गोलंदाजाची मंगेशाची. पहिलं षटक जर विचार केला हाताळलं होतं दत्तायाने 16 धाबा खर्च करून मागणं षटक टाकलं होतं. 2 षटकार मारले होते. पण जसं मंगेश गोलंदाजी मार्कवर होते तसं इथं काहीतरी सामन्यामध्ये जान निर्माण होतं गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथं फिंगर रोल केलंय. फलंदाज बाद होईल का आणि फलंदाज सुखरूप असेल आपल्या क्रीज मध्ये. एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संख्या जाईल 19 वर. अजूनही विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. विचार केला अजूनही 3 धाबा खर्च केलेत या षटकामध्ये. पंचांकडून साईड चेंज करण्याचे 10 जरूर घेतले. अजूनही 5 चेंडू राईट हँड विकेट टाकल्यानंतर लेफ्ट हँड राऊंड विकेट टाकल्यानंतर शेवटचा चेंडू लेफ्ट हँड विकेट टाकताना चांगला चेंडू पॉपिन किजवर जर राहील. काय गोलंदाजी पितिली गोलंदाजी. खरंच कौतुक असेल. षटक संपतंय. 2 षटकानंतर धावसंख्या फलकावर 19. समीकरण इथं बदलतं. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाबा. 18 चेंडू आणि 32 धाबा. षटक संपतंय. काय गोलंदाजी. खरंच पहिल्या षटकामध्ये आई 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाबा. जर विचार केला 10.20च्या सरासरीने धावसंख्या उभा राहायचे. 18 चेंडू 32 धाबा. 18 चेंडू. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. क्लोरेस्ट चान्स ऑफ क्रिकेट. पाहूयात काय घडतं मैदानामध्ये.
18 चेंडू आणि 32 धाबा चालू असलेला दिग्गज सामना ऐरोली कोलीवाडा विरुद्ध जुईनगर संघ प्रिन्स 11 जुईनगर 18 चेंडू 32 धाबा पहिला चेंडू वाईट प्लस वन आउटसाइड अष्टमचा चेंडू होता पंचाने इथं जमिनीला लगत हात उंच केलेत किशोर मडवी यांचा अवंतर धावसंख्येचा इशारा येतोय धावसंख्या 2 ने भर होते धावसंख्या फलकाभर लागतात 21 आता मात्र समीकरण बदलतंय 18 चेंडू आणि 30 धाबा पुढचा चेंडू पुढचा चेंडू बॅटची कडा लागून बाद होतो फलंदाज दुर्वेश जसा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतो हेमंत तसं कमबॅक करत आहे आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना समीकरण इथं बदलत आहे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 30 इथं गोल फलंदाजी मार्कवर न्यू कॅन्डिडेट फलंदाज इनेट क्रमांक 4 वर येतो फलंदाज प्रीतम पाटील डावकर हाताचा फलंदाज षटकारांची आतिषबाजी केल्यास पुष्पराज कोटकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक ऐरोली कोळीवाडी संघाला कुठलाही फलंदाज षटकार मारेल त्या फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथं पुष्पराज कोटकरांनी लावलंय प्रत्येक षटकारासाठी पुढचा चेंडू आल्या आल्या आडव्या बॅटने जरूर मारलाय पण फलंदाजाचं दुर्दैव म्हणावं लागेल जाते एकदा भेटेल डीप स्क्वेअर लेगच्या आणि फाईन लेगच्या मध्ये एकदा जरूर भेटेल एक दाबाने संघ जाईल 22च्या घरात चांगला फटका मारला होता देखणा फटका होता आडव्या बॅटने एकदा जरूर भेटेल एक दाबाने संघ जाईल 22च्या घरात आता मात्र समीकरण बदलत आहे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 29 पुढचा चेंडू 16 चेंडू आणि 29 धाबा हेमंताचा आयटम मोर द विकेट फिंगर जरूर रोल केले होते पण लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू अपब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता पण इथं फलंदाजाला एकदा जरूर भेटेल वाईटच्या स्वरूपात पुढचा चेंडू त्याच पदला चेंडू पण इथं जो चेंडू टाकला होता तो चेंडू इथं तसं उत्तर दिलं होतं फलंदाजाचा पहिला चेंडू लागतो आणि इथं लेगदाच्या स्वरूपात जरूर एकदा भेटेल एक धावाने संघ जाईल 24च्या घरात जसा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज हेमंत याने आपलं संघाचं बर्ड घेऊन आल्यानंतर काय कमबॅक केलं जरूर कौतुक असेल या गोलंदाजाचं आता मात्र 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धाबा बॉलिंग मार्कवर गोलंदाज हेमंत जयेश चौथा चेंडू अंडर राईज झालाय काय फटका येतोय मला तर वाटतंय निलेश बोईरच्या बॅट मधून जसा षटकार आला होता लांब लचक त्याच्यात जास्त लांब लचक हा फटकार येतोय जयेशच्या बॅट मधून मी म्हटलं होतं मनगटामध्ये 30 ताकद आहे या जयेश पाटीलच्या हा षटकार येतोय लांब लचक 6 धावांसाठी षटकार धावसंख्या फलकावर आले 30 धाबा जर विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ज्याप्रमाणे लिव्हिंगस्टोन इंग्लंडचा हा फलंदाज लांबलचक षटकार मारला होता त्याचप्रमाणे जयेशाने या स्पर्धेतील लांबलचक षटकार मारला पुन्हा एकदा आउटसाइड टू ऑफस्टम अवंतर चेंडू येईल इथं एक धावाने संघ पुढे जाईल 31 धावा फलकावर लागतील आता मात्र 14 चेंडू आणि 20 धाबा पुढचा चेंडू यार पद्धतीचा होता इथं फाईन लेगला जाईल तोपर्यंत जरूर एकदा भेटेल एक धावाने संघ जाईल 32 शेवटचा चेंडू धावसंख्या लागले फलकावर 32 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा 500 रुपयाचा मानकरी ठरलाय फलंदाज जयेश बघूयात पुन्हा एकदा शेवटचा चेंडू 13-19 फुलर लेनचा चेंडू बिमर पदे चेंडू नो +1
2 धावा. धावसंख्या फलकावर लागतात 34-34. उघड्या डोळे पहा नीट, कारण की पुढचा चेंडू वाचलेला प्रिहिट. पाहूयात प्रिहिटची संधी घेतोय का, आणि इथं प्रिहिटची संधी गमावले. 35 धावा फलकावर लागतात. 12 चेंडू आणि 16 धावा. चांगली गोलंदाजी करत होता हेमंत. जर विचार केला, पहिल्या चेंडू मध्ये विकेट घेतला होता, दुसऱ्या चेंडू मध्ये एक धाव खर्च केले होते, तिसऱ्या चेंडू मध्ये अवंतर टाकून परत एक धाव खर्च, त्यानंतर षटकार जरूर आला होता जयेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा कमबॅक केलं, अवंतर चेंडू बॅक टू बॅक टाकून पुन्हा एकदा कमबॅक करून धावसंख्या खर्च केलेत. जर विचार केला या षटकामध्ये 16 धाबा खर्च केलेत या षटकामध्ये. खूप मागणं षटक म्हणावं लागेल हेमंत याचं. पहिला चेंडू जो विचार केला चांगला होता, असं वाटलं होतं कुठेतरी कमबॅक करून देईल, पण खर्चिक ठरतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतं. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक घेऊन मंगेश 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू जातोय अवांतर चेंडू. अकरा चेंडू 15 धावा. चांगला चेंडू स्विंग मिस होतोय. पुढचा चेंडू, चांगला चेंडू इथं कावूच्या दिशेने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. फेकी सुद्धा चांगली चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जयेश आणि प्रीतमची 2 धावा जरूर भेटेल. 2 धावाने संघ जाईल 38च्या घरात. खरंच कौतुक असेल गोलंदाजाचं मंगेशाचं. पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव जरूर भेटेल. 1 धावाने संघ जाईल 39च्या घरात. समीकरण बदलतंय आता, मात्र समीकरण येते 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा. चांगलाच फटका येतोय कोणाच्या दिशेने. हा फ्युजन हँडसम ब्युटिफुल षटकार प्रीतमच्या बॅट मधून 6 धावांसाठी. आता मात्र समीकरण बदलतं. इथं मैदानामध्ये समीकरण होते 45. आता मात्र 6 धावांची गरज. 8 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू या पद्धतीचा 1 धाव जरूर भेटेल. फाईन लेगला 1 धावाने संघ जाईल 46 वर. 7 चेंडू आणि 5 धावा. बॅटकट 51. 5 चेंडू 5 पाहिजे 5. 12 पाहिजे तर 12. 11 बोल 12 पाहिजे होतं. षटकार मारतो 12 पाहिजे होतं. पुलर लाईनचा चेंडू भीमर पदेचा आणि पंचाने इथं दंडित केलं. 1+1 इथं आपल्याला भेटते. धावसंख्या संघाची पुढे सरसावते. धावसंख्या फलकावर लागते 48. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलेला आणि हा चांगला प्रयत्न तिथं क्षेत्ररक्षकाचा. आणि इथं पंचाने निर्णय करायचे 3 धाबा. सामना जिंकलेला आहे संघ ऐरोली कोलेवाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. निर्णय कळवायचा आहे आपला 48 करावे नाणेफेकीचं कौल. कॉंग्रॅच्युलेशन ऐरोली कोलेवाडा. आणि बॅड लक म्हणावं लागेल. हार्डलक बॅड लक श्रीनगर संघ. तर यानंतर होणार सामना कोपरखेना 11 विरुद्ध 48 करावे. नाणेफेकीचं कौल जिंकला 48 संघाने. यू वॉन द टॉस अँड चूज टू फील फर्स्ट. तर यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत आपला
घनसोली गावचे भूमिपुत्र आणि एक चांगले सूत्रसंचालक या नवी मुंबईमध्ये आपली छाप सोडले. या समालोचन करताना खरंच चांगले समालोचन आपण पाहतोय सातत्याने. डॅशिंग डायनामिक समालोचक विघ्नेश मडवी सर. आइए विघ्नेश मडवी सर, आगे का खुदे का हाल सुनाने के लिए